मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 62 लाख रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत, वितरित करण्यात आलेले आहेत. तर कोणत्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेले आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती शॉर्टकटमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 62 लाख रुपये वितरित करण्यात आलेले आहे. जवळपास 84 शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित झालेली आहे. ज्याच्यामध्ये तणनाशक फवारल्यामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तर काय झालं होतं, तणनाशकासाठी औषध आणलं शेतकऱ्यांनी आणि तणनाशक कांदा पिकावर फवारलं. बॅकग्राऊंड व्हॉईसला इग्नोर करा मित्रांनो. आणि तणनाशक फवारल्याच्यानंतर खरं तर गवत जळायला पाहिजे होतं, परंतु मित्रांनो उलटच झालं. शेतकऱ्यांचा कांदा पिकच जळून गेला आणि शेतकऱ्यांचं जवळपास 84 शेतकऱ्यांचं IPL कंपनीचं तणनाशक त्यांनी मारलं होतं कांदा पिकामध्ये आणि त्यांचं कांदा पीक जळून गेलं. गवत जळायचं तर कांदा पीक जळून गेलं आणि जवळपास 84 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 62 लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर काल म्हणजे जवळपास 20 फेब्रुवारीला वितरित झालेले आहेत. आणि तुम्ही देखील त्या 84 शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असाल तर तुमच्या देखील खात्यावर ही रक्कम वितरित झालेली आहे. तर जवळपास नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवाळा आणि सटाणा या तालुक्यातील शेतकऱ्यांना, म्हणजे हे 3-4 तालुके आहेत, या तालुक्यातील 84 शेतकऱ्यांना 62 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या खात्यावरती वितरित देखील झालेले आहेत. ही होती शॉर्टकटमध्ये मित्रांनो छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.